ही रचना आहे। भेट काळाचं महत्व या रचनेमध्ये बाबांनी उदित केलेलं आहे आणि म्हणून भिका माने ते आत्याबाईंना पलीकडे जाऊ द्या, म्हणजे मावशींना चालता येत नाही इथं राहायचं। तमसोमा ज्योतिर्गमय हा दीप आहे। दीपकलिका जरी धाकुटी बहु तेजाते प्रकोटी, तैसी सुबुद्धी एकोटी म्हणू नये। खऱ्या अर्थानं हे दीप प्रज्वलन खरं तर 12व्या शतकामध्ये साधनदाता आदरणीय परमपूजनीय तपोनिधी सारोळा निवासी अक्काजी, अक्कांनाही विनंती आहे आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी समोर यावं। 12व्या शतकामध्ये साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गोदावरी नदीच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं राजमठामध्ये दीप प्रज्वलन केलं। या लीळेचं स्मरण करत वातीचे तेल सरे तर नारिळीची तूप घालिती, हा निरूपणाचा अभिन्न वेश। खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये दीप प्रज्वलनाचा आनंद व्यक्त करूयात। सूर्य तर बाहेरच्या पृथ्वीला प्रकाशित करू दीप प्रज्वलनाचे उद्घाटन हा ज्ञानदीप अंतःकरणामध्ये प्रकाशित झाला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणातील ज्ञानदीपाच्या साक्षीनं आपली वाटचाल होणार आहे। आणि म्हणून हे दीप प्रज्वलन यासाठी आहे ज्यामध्ये अंतःकरण प्रकाशित व्हावं, हा महामार्ग आपल्याला गिवसावा, वृद्धिंगत व्हावा। टाळ्यांच्या गजरामध्ये दीप प्रज्वलनाचा आनंद व्यक्त करूयात आणि सर्व आचार्यांना विनंती आपण असं नसतं व्हावं। आता या धर्मवार्तेचं प्रास्ताविक संपन्न होत आहे। आता जवळजवळ 11:26 म्हणजे 11:30 झालेले आहेत। आयोजकांनी 12 वाजेचे वेळेचं नियोजन दिलेलं आहे। आता जवळजवळ पाऊण तासाचा स्वागत समारंभ झाला आणि आयोजकांची भूमिका पण विशद करणं इथे गरजेचं आहे, कारण 10 दिवस भरपूर प्रबोधन झालेलं आहे। आता काही प्रबोधनाची काही विशेष गरज आहे अशातला भाग नाही, अर्थात ते आहेच नाही असं नाही, पण आता प्रबोधन नाही, एक लीळा स्मरण होईल आणि या ठिकाणी उपहाराची तयारी होणार आहे। अगदी वेळेतच आपण 12:30पर्यंत हा संपूर्ण सोहळा चालवणार आहोत। सर्व आचार्यांना आम्ही सादर दंडवत करतो। आपली अनुमती आहे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी आपली आज्ञा घेतो आणि आता प्रास्ताविकांनी या धर्मवार्त्यांना प्रारंभ होतो आहे। या आयोजना पाठीमागची भूमिका पातुरकर पिढीचा त्रैवार्षिक खिचपुरीचा हा सोहळा संपन्न होतो आहे। यामध्ये कर आपण ज्ञानपीठावर उपस्थित करू। आदरणीय मनोहर दादाजी लोणारकर, त्रिगुणातून निर्गुणतेकडे नेणारा हा सुखश्रेय शृंगार मंगल पर्वकार सोहळा। या सोहळ्याचे आजचे अध्यक्ष सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं विविध पर्व संपन्न होत आहे। काल संपन्न झालेला विधिभावातीत अनुष्ठान पर्वातील विलक्षण महापूजावसर खरं तर कर्मराहाटीचे विधी आणि भाव याच्या अतीत होऊन आपण हा विधी काल संपन्न केला। त्या विधीची प्रत्यक्ष अनुभूती आपल्या सगळ्यांना प्राप्त झाली। या ठिकाणी आता खिचपुरी उपहाराला प्रारंभ होत असताना उपहाराची ताटं ज्ञानपीठावर अधिष्ठानाच्या समोर आणली जात आहेत। आपण सर्वजण देवाला प्रार्थना करणार आहोत आणि खिचपुरीची महत्त्वपूर्ण लीळेचं स्मरण करून या उपहाराला प्रारंभ होत आहे। हा विडावसर जेव्हा समर्पण होईल त्यावेळेला लीळापूर्वक आपण सर्वजण प्रार्थना म्हणणार आहोत। खरं तर विधी यासाठी आहे, इतक्या सर्व महाराष्ट्रातून सर्व साधकांना इथे बोलवण्याचा हेतूच हा आहे। कोण एखादा सदैव असेल, ज्याप्रमाणे एका निळभट्ट भांडारेकारासाठी आपला साधनदाता त्याच्या घरापर्यंत पोहोचला आहे, तुमच्या प्रत्येकाच्या प्रार्थनेमध्ये ही ताकद आहे। तुमच्या हातातील गाठी, डोळ्यातील अश्रू खऱ्या अर्थानं त्या उपहारापर्यंत, हा उपहार साधनदात्यापर्यंत पूर्ण एक पर्व या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपल्या सर्वांना जाणीव आहे, जवळजवळ 350 ते 400 वर्षाची प्राचीन प्रभूंच्या सन्निधानामध्ये आलेल्या ज्या औसा नामक माता त्या या खानदेशातल्या आहेत। लीळाचरित्रात शब्द येतो, आम्ही आहिरी माणूस आहे, मरो जाणे जीवो जाणे। खरं तर
अहिरी माणसाचं किती एका शब्दामध्ये वैशिष्ट्य आमच्या या म्हणजे आऊसाईने सांगितलेलं आहे. जगण्यासाठी आणि मरण्यासाठी लागणारी जी जीवननिष्ठा आहे या माणसाकडे ओतप्रोत भरलेली आहे. म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये इथे कुठल्याही झाडाखाली बसल्यानंतर ती अनुभूती येते आणि याचं खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना ओळख व्हावी, सर्वदूर हे पोहोचावं. म्हणून या ठिकाणी जे पारिमांडल्य कुलाचार्य जळगाव निवासी आदरणीय श्रद्धे आचार्य श्री बाबा कार्य संयोजकांच्या वतीनं मी आपणाला विनंती करतो, आपल्या शुभहस्ते या स्मरणपत्राचं विमोचन व्हावं. ज्ञानपीठावरील सर्वच आदरणीय आचार्यांना या महत्त्वपूर्ण विधीसाठी आम्ही आमंत्रित करतो. कारण या खानदेशाच्या मातीनं गेले 300-350 वर्षापासून जी आचार्य परंपरा दिलेली आहे त्याचं सगळ्यांचं वर्णन यामध्ये आहे. खरं तर जे कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य फेस निवासी आचार्य श्री बिडकर बाबा ते याच मातीतील, वैराग्यमूर्ती कैवल्यवासी जे आदरणीय ओंकार दादा ते याच मातीतील, ज्यांनी आत्मतीर्थाचं मंदिर जे साकारलेलं आहे. त्यासोबतच मोहाडी निवासी कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री लोणारकर बाबा ते सुद्धा याच खानदेशाच्या मातीतील. यासोबतच अगदीच अलीकडच्या कालखंडामध्ये वैराग्यमूर्ती कैवल्यवासी विद्याधर दादाजी पंजाबी हे या सर्वांचं जे कृतार्थतेनं स्मरण घडावं, यांचं धर्मरूप कार्य, लोकोत्तर कार्य खऱ्या अर्थानं सन्मुख यावं यासाठी हे स्मरणपत्र आहे. या स्मरणपत्राचा विमोचन सोहळा संपन्न होतो आहे. मी सर्व आदरणीय हो बाबा सांगितलं, ज्यामध्ये मध्यान्हकाळी श्री दत्तात्रय प्रभूंचं ज्या पांचाळेश्वरी आगमन होतं त्या आत्मतीर्थाचं अतिशय महत्त्वपूर्ण बांधकाम याची अनेक घटना अनेक वेळेला आदरणीय शहादाच्या बाबांनी आम्हाला ही घटना सांगितलेली आहे. अनेकदा मंदिर बांधले, ती पाण्याच्या पुरामध्ये वाहून जायचे, पण हे तयार करण्यासाठी या सगळ्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. त्या पूर्ण व्यवस्थित आम्हाला सांगितलं आणि तेव्हा डोळ्यात पाणी निर्माण झालं. आपल्या पूर्वजांनी किती कष्टपूर्वक ही स्थानं सांभाळलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. या सर्व अधिकरणांचं स्मरण करत या म्हणजे स्मरणपत्राचं विमोचन होत आहे. आपण सगळ्यांनी तो आनंद व्यक्त करूया. वाचन या ठिकाणी होईल आणि मग आता मी सर्व अधिकाऱ्यांना दंडवत करतो. आपण आपल्या जागेवर उठून आम्हाला ते सन्मुख सर्व सभेला दर्शन करवावं एवढी आपल्याला विनंती आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा आम्ही उडबस करतो आहे. मायपणा आपण करा, आपण आपल्या जागेवर उठून उभं राहून हे सगळं सन्मुख करावं. खरं तर पदार्थ तयार केल्यापेक्षा बाबा टाळ्यांच्या गजरामध्ये बंधून या खानदेश रत्न जे आधारस्तंभ असं या स्मरणपत्राचं हे आहे. या स्मरणपत्राचं वाचन या ठिकाणी होत आहे. ज्ञानपूज्य ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य, ये महाराष्ट्र प्रदेशी खानदेश प्रांती बहुता अनर्ग मानभाव रत्नांची खान असे. श्री कृष्ण भगवंत कोंडण्यापुरासी जाता, ये ऋषिकेश भूमी श्री चरणी पावन झाली असे. ये प्रांती गोप गोपी वास्तव्य केले मनोनी, कान्न देश नाम साजतू असे. ऐशया भक्त साध्वी औसा, जे नायका ये प्रासादिक नामे परिचित, तियेची ये जन्मभूमी. ऐशया परमियाचे गुण उपकार हृदयस्थ करुणी विनम्र अभिवंदन करीतो असे. डॉक्टर प्रशांत पाटील आणि डॉक्टर ज्योती पाटील यांच्या वतीने ही धर्मसेवा आहे. आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं.